नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज ना पहिल्यांदा आपण एक छोटासा एक्सरसाइज करूया. सगळ्यांनी 1 मिनिटासाठी डोळे मिटा आणि फक्त मी काय सांगते ते ऐका. डोळे मिटल्यावर तुमच्या म्हणजे मनात अजिबात हत्तीचा विचार किंवा एलिफंटचा विचार आणू नका. अजिबात हत्तीचा विचार करायचा नाहीये. आता डोळे उघडा. कुठला विचार आला? काय दिसलं समोर? मला खात्री आहे सगळ्यांना हत्ती दिसला. कारण आता काय ह्याच्यामागे सायन्स आहे, की आपल्या मेंदूला आपण जे नाही म्हणतो, की हा विचार करायचा नाही, हे बघायचं नाही, तर ते नाही हे ब्रेनला कळत नाही. तर त्याला काय दिसतं, की आपण जे चित्र सांगतोय ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करतं. हा विचार करू नका असं म्हटलं तर तोच विचार येतो नेहमी आपल्या मनामध्ये. जसं आता हत्ती दिसला सगळ्यांना तसं. सो आता हे लक्षात येणं का महत्वाचं आहे? कारण बऱ्याच वेळेला आपण स्वतःशी बोलताना ना नेहमी अशा शब्दात बोलतो, की ते मेंदूला कळत नाही की काय करायचं आहे. तर बघा की मला गरिबी नको आहे. मला ही नोकरी नको आहे. मला असं स्टक व्हायचं नाहीये. तर असं मला हा स्ट्रेस नको आहे. सो हे असं आपण प्रत्येक गोष्ट त्याला अशा रीतीने सांगत असतो मेंदूला आणि मग मेंदूला काय लक्षात येतं, की स्ट्रेस आहे, स्टक आहे, ही नोकरी, ह्याच गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर म्हणजे त्याला कळतात आणि ते आपल्याला तेच परत परत आपल्याला दाखवायला आपली मदत करतं. कारण त्याला वाटतं की आपल्याला हेच हवं आहे. त्याला फक्त इमेज कळते, शब्द नाही कळत आहेत. सो आता ह्याचं एक अगदी प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया. एक मुलगा सोफ्यावर बसून खात होता. तर त्याची आई त्याला म्हणली की सोफ्यावर बसून खाऊ नको. ठीक आहे. तर आता मुलाला काय ऐकू आलं? सोफा आणि खाणे. कारण खाऊ नको त्याला काय कळलं नाही नको म्हणल्यावर. तर मग त्यांनी काय तिथनं उठला नाही, त्यांनी काही दुसरी कृती केली नाही. कारण काय करायचं हे आपण सांगितलंच नाहीये. त्याला मेंदूला काही कळलंच नाही की हे काय नाहीये ते. मग ह्याच्या ऐवजी जर का आईने सांगितलं, की "तू टेबलावर बसून खा." तर आता बघा, की मग तो मुलगा उठतो आणि टेबलावर बसून खातो. का? कारण आता मेंदूला कळलं, की नक्की करायचं काय आहे? की जेव्हा त्याला दृश्य दिसतं, की टेबल, खुर्ची आणि तिथे बसायचं आहे, म्हणल्यावर तो मुलगा आपोआप उठतो. आणि हे आय थिंक पेरेंटिंगच्या बाबतीत एक टिप आहे, की आपण मुलांना नेहमी काय करायचं नाही, हे सारखं सांगत असतो आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं, की या मुलांना कळत का नाहीये, का ऐकू येत नाहीये, का असं वाटायला लागतं, हे लक्ष देत नाहीयेत. पण बघा इथे ह्या ब्रेनचा हे असू शकतो, की आपण त्यांना सांगतोय, की नाही म्हणून. पण त्यांना ते लक्षातच येत नाहीये, की नाही करायचंय. त्याच्याऐवजी आपण सांगितलं, की तू जसं आता की टेबलावर बसून खा किंवा हे नको करूच्या ऐवजी काय करायचं आहे, त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे, हे जर सांगितलं तर त्यांच्या मेंदूला ते नक्की कळेल. कारण मेंदूला ना आपण जे सांगतो ती इमेज कळते. पण तेव्हा त्याला ॲक्शन देतो आपण, की इथे बसायचं आहे. मग मेंदूला कळतं, की आता पुढची स्टेप काय आहे, नक्की करायचं काय आहे. सो हे आपल्याला वाटतं, की आपण आता म्हणतो, की हा मला जॉब नको आहे, मला असं नाही जगायचं आहे, मला गरिबी नको आहे. तर आपल्याला वाटतं, की आपण तर बरोबर इन्स्ट्रक्शन देतो. इथे चूक या वाक्यात चूक काहीच नाहीये. पण मेंदूला कळत नाहीये ना, की आपल्याला हे नको आहे. ते तेच गोष्टी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतात, जे त्याला वाटतं, की हवं आहे. कारण त्याला ते फक्त शब्द कळतायत. नाही हे डोंट किंवा नाही हे कळतच नाहीये. तर म्हणून ब्रेन आपल्याला तिथेच ठेवतं. तर आता असं बघा, की आत्ता जे आपण म्हणलं, की मी माझ्या करिअरमध्ये पुढे जात आहे किंवा मला करिअरमध्ये पुढे जायचं आहे. मला समृद्धीकडे वाटचाल करायची आहे. मी रोज काहीतरी नवीन शिकत आहे. अशा जर आपण गोष्टी मेंदूला सांगितल्या तर मेंदू ते ऐकेल आणि त्याला कळेल, की आता ह्या गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे, की ग्रोथवर वाढीकडे लक्ष द्यायचं आहे, समृद्धीकडे लक्ष द्यायचं आहे आणि मग ब्रेन आपल्याला आपल्या गोलसाठी सगळ्यासाठी मदत करेल. तर आता ह्याच्यात अजून एक उदाहरण आहे मध्ये एकीकडे ऐकलं, तर स्कीइंग जे करतात ते स्लोपवरनं खाली स्कीज घेऊन येतात बर्फाच्या ह्याच्या डोंगरातनं. तर त्यांना सांगितलं, की तुम्हाला झाडाला आपटायचं नाहीये. असं त्यांना सांगितलं ना, तर ते सगळे लोकं जाऊन झाडालाच आपटतात. कारण काय आहे, की आपटायचं नाही हे काही ब्रेनला कळत नाही. त्यांच्या डोक्यात फोकस त्यांचा तो झाड, झाड आणि मग ते झाडालाच आपटतात. त्याच्याऐवजी त्यांना सांगितलं, की तुम्हाला स्नो ते जो खाली बर्फ असतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्या वाटेकडे लक्ष द्यायचं आहे. तर मग त्यांना त्या 2 झाडातली जी वाट आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष जातं. मेंदू त्याच्याकडे फोकस करतो आणि मग मेंदू तुम्हाला त्या लोकांना बरोबर त्या वाटेतनं घेऊन जातो. सो आता हे असंच बघा, की आपल्याला मग
अशीच आपल्या आयुष्यात आपल्या शब्दांनी नीट वाट काढायची आहे. आपल्याला झाडांना धडकायचं नाहीये, पण आपले शब्द बहुतेक आपल्याला अशा रस्त्यातल्या झाडांना आपण धडकायला लागतो, कारण आपण हे सगळ्या गोष्टींना नाही 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 असं सांगतोय. त्याच्याऐवजी आपण हे म्हणलं की फोकस आपल्याला करायचा आहे की ज्या वाटेने जायचं आहे त्या वाटेवर आपलं लक्ष पाहिजे. सो तसं जेव्हा आपण म्हणायला सुरुवात करू स्वतःशी बोलताना, दुसऱ्यांशी बोलताना, तेव्हा मेंदूला कळेल की ह्यांना हे वाट शोधतायत आणि मग आपल्याला नक्की ब्रेन या सगळ्या गोल सेटिंगसाठी, कारण ब्रेन हे गोल सेटिंग मेकॅनिझम आहे. त्यामुळे ब्रेनला तुम्ही गोल दिला की मला आता वाढायचं आहे, मला अधिक समृद्धी हवी आहे, मला नवीन काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ब्रेनला कळायला लागतात तेव्हा इतर गोष्टींमध्ये मदत ब्रेन तुमची मदत करायला लागतं. तुम्हाला नवीन आयडियाज यायला लागतात. तुमचं लक्ष कुठे कुठे त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे जायला लागतं. तर हे सगळं होतं की ब्रेन आपला काही शत्रू नाहीये, मेंदू आपला शत्रू नाहीये. मेंदूला आपण जे इन्स्ट्रक्शन्स देतोय त्या कुठेतरी चुकतायत आणि मेंदूला जर का आपण योग्य शब्द वापरले, म्हणजे आपले शब्द बोलताना चुकतायत मेंदूशी, आपले जर योग्य शब्द वापरले, योग्य गोष्टींवर फोकस केला आणि त्याला योग्य रस्त्यांवर फोकस केला, तर आपण ही स्कीइंगच्या करणाऱ्या लोकांसारखं झाडाला न धडकता, म्हणजे सारखे आपल्या आयुष्यात अडथळे न येता मधनं आपण पुढे वाट काढू शकू. सो हे नवीन वर्षात हे फार महत्वाचं आहे की आपला सेल्फ टॉक कसा आहे तो आपल्याला वाटतंय की आपण बरोबर हे मार्गाने चाललो आहे, म्हणजे हे नकोय हे नकोय, म्हणजेच आपल्याला कळतं की हे आपल्याला उलट हवंय, पण ब्रेनला नाही कळत. आणि ही फार एक छोटीशी गोष्ट आहे पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, कारण एकदा ही लक्षात आली ना की आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो आणि ब्रेन आपलं खूप मदत करते ते आपल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली. म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करायचा होता. आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.